ओके. आता आपल्याला कालपर्यंत आपण एक स्ट्रॉंग इंडक्शनचा एक पार्ट बघितलेला होता. आता आपण न्यू टॉपिक स्टार्ट करूया, स्ट्रॉंग इंडक्शन. ओके. आतापर्यंत आपण काय केलं होतं, मॅथमॅटिकल इंडक्शननुसार आपण काय केलं होते, बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जे रूल होते ते आपल्याला आता बऱ्यापैकी कळालेले असेल. आता आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट आपला आहे स्ट्रॉंग इंडक्शनचा. स्ट्रॉंग इंडक्शन म्हणजेच काय, सेकंड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. ओके. आता आपल्याला काय स्टेटमेंट सांगितलेलं ते बघून घ्या. इथे खालीच्या बाजूला कोपरा दिलेला आहे ते बघा. ओके. काय सांगितलेलं स्टेटमेंट, लेट पी एन बी अ स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग अ नॅचरल नंबर एन. काय सांगितलेलं आहे, इफ काय सांगितलेलं आहे, P1 इज ट्रू, दॅट इज स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजेच आपण त्या स्ट्रॉंग इंडक्शनच्या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये जे आपण स्टेप करायचो, सेम स्टेप आहे इथे सुद्धा. फर्स्ट स्टेप जी आपली आहे ती काय सांगितलेलं आहे आपल्याला, n इज इक्वल टू 1 असताना आपलं जे P(1) आहे ते ट्रू आहे हे आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि जे सेकंड सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे बघा, इफ pk इज ट्रू फॉर ऑल 1 लेस दॅन k लेस दॅन m, then pm इज ट्रू. म्हणजेच काय दिलेली आपल्याला कंडिशन, आपल्याला जो k हा नंबर दिलेला आहे, k हा नंबर तुमच्या 1 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि m पेक्षा लहान असला पाहिजे. तर त्यावेळेला काय सांगितलेलं आहे, pm काय सांगितलेलं आहे आपल्याला ट्रू आहे हे सांगितलेलं आहे. ओके. आणि ते काय तर काय आपण सांगू शकतो, देन p ऑफ n इज ट्रू फॉर काय सांगितलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे n चे जे नंबर्स ग्रेटर दॅन 1 आहेत, ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 आहे, त्या नंबर्सना काय आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे, pn काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रू आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता वर्किंग रूल काय सांगितलेलं आहे बघा, कन्सिडर p ऑफ n स्टेप. आता जे आपल्या पहिल्या इंडक्शनच्या प्रिन्सिपलमध्ये ज्या स्टेप्स होत्या, सेम त्याच टाईपमध्ये स्टेप्स, फक्त ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे तो मी आता सांगते. आता फर्स्ट जी स्टेप सांगितलेली आहे, फर्स्ट स्टेप आपल्याला काय केलेली आहे, प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजे आपण ज्या फर्स्ट प्रिन्सिपलच्या इंडक्शनच्या प्रिन्सिपलमध्ये आपण जो स्टेटमेंट करवतो, प्रूव्ह करवतो, सेम आपल्याला करायचं आहे, n इज इक्वल टू 1 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड स्टेप काय सांगितलेलं आहे, अज्युम स्टेटमेंट फॉर 1 इज लेस दॅन k लेस दॅन m. म्हणजेच k ची रेंज आपल्याला रेंज काय दिलेली आहे, 1 to m पर्यंत आपल्याला रेंज दिलेली आहे. ओके. म्हणजेच काय सांगितलं आहे, दॅट इज फॉर k इज इक्वल टू 2, 3, 4, 5 अप टू m-2 m-1 ही स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, m काय सांगितलेलं आहे, एक फायनल डेस्टिनेशन नंबर दिलाय, तो आपल्याला काही स्पेसिफिक माहिती नाही, म्हणून आपण काय दिलेलं आहे, m दिलेलं आहे. कुठपासून स्टार्ट होणार आहे, ज्या वेळेला तुमचा 1 आहे, 1 पेक्षा ग्रेटर सांगितलंय, म्हणजेच k चे व्हॅल्यू काय काय चेंज होऊ शकतात, 1 च्या पेक्षा ग्रेटर, 1 च्या पेक्षा ग्रेटर काय 2 आहे, राईट. म्हणून 2, 3, 4, 5, 6 अप टू कुठपर्यंत, m-1 पर्यंत. ओके. m-1 म्हणजेच काय असणार आहे, आपल्याला इथे बघा त्यांना काय दिलेलं आहे, 1 इज लेस दॅन k लेस दॅन m. लेस दॅन m सांगितलेलं आहे, तर लेस दॅन और इक्वल टू m असतं, तर इथे अप टू m पर्यंत आपण व्हॅल्यू घेतले असतात. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, k ची व्हॅल्यू लेस दॅन m आहे, म्हणजे m नाहीये, लेस दॅन m सांगितलेले म्हणून m-1. ओके. त्याच्यानंतर पुढे स्टेप 2, स्टेप 3 काय दिलेली आहे, स्टेप 3 आपल्याला दिलेली आहे, नाव प्रूव्ह द स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू, एक मिनिट, जी स्टेप 3 दिलेली आहे आपल्याला, स्टेप 3 काय सांगितलेली आहे, नाव टू प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू m. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, n इज इक्वल टू m असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं, आपलं जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करायचं. मग त्यावेळेला आपण काय सांगू शकतो, देन स्टेटमेंट p ऑफ n इज ट्रू फॉर काय सांगितलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n. म्हणजे n इज इक्वल टू 1 असेल किंवा 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू असेल, त्यासाठी आपण काय म्हणू शकतो, जे आपलं ओरिजिनल स्टेटमेंट दिलं होतं ते ट्रू आहे हे आपण सांगू शकतो. ओके. पूर्णपणे हा वर्किंग प्रिन्सिपल जो आहे तुमचा तो तुम्हाला कळतोय का. मेन म्हणजे आपल्याला काय करायचे, ह्या स्टेप्स ज्या दिलेल्या आहेत, ह्या तिन्ही स्टेप्स त्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये डिफरंट असणार आहेत, त्या फक्त एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. एक क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर बऱ्यापैकी कळून जाईल नक्की काय करायचंय. ओके. आता आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. आता पहिला क्वेश्चन काय सांगितलेलं आपल्याला बघा, इफ un इज इक्वल टू काय दिलेलं आहे,
u1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. सेकंड वन काय दिलेलं आहे u2 इज इक्वल टू दिलेलं आहे 5. थर्ड दिलेलं आहे un इज इक्वल टू 3 un मायनस 1 मायनस 2 ऑफ un मायनस 2. फोर्थ काय दिलेलं आहे n इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3. Then using induction show that un is equal to 2 raised to n plus 1 n is greater than or equal to 3. आपल्याला हे काय करायचं आपल्याला हे शो करायचंय. आता काय काय सांगितलेलं आहे बघा सोल्युशन मध्ये. पी ऑफ एन एन काय असणार आहे पी ऑफ एन इज इक्वल टू यू एन काय मिळालेला आहे 2 रेज टू एन प्लस 1. जो आपल्याला इथं आपल्याला जो शो करायचा आहे तो तुमचा काय असणार आहे पी ऑफ एन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय दिलं आहे तर स्टेप वन आपल्याला काय सांगितली होती प्रूव्ह स्टेटमेंट फॉर एन इज इक्वल टू 1. राईट. म्हणजे आपल्याला काय करायचं एन इज इक्वल टू 1 साठी आपल्याला आपलं स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करायचं आहे. आता इथं आपल्याला रेंज काय दिली होती ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 दिली होती. म्हणून आपण काय करतो एन इज इक्वल टू आपण काय करतो 1 घेतो. आता इथे आपल्याला काय देताना दिलेलं आहे एन इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला एन इज इक्वल टू 3 दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एन इज इक्वल टू जी व्हॅल्यू दिलेली आहे ती इथं आपल्याला 1 दिली होती. म्हणून आपण काय केलं होतं 1 घेतलं होतं. आपल्याला क्वेश्चनमध्ये एन इज काय दिलेलं आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू आपल्याला 3 दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला एनची जी व्हॅल्यू किती असणार आहे आपल्याला स्टेप 1 मध्ये एनची व्हॅल्यू ही 1 आपल्याला घ्यावी लागणार आहे. ओके. सॉरी 3 घ्यावी लागणार आहे कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये 3 दिलेली आहे. सो दॅट्स वाय आपल्या एन इज इक्वल टू आपला 3 आला. आता ज्यावेळेला तुमचं एन इज इक्वल टू 3 असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी एन आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 3 पुट करायचंय. ओके. जो आपला क्वेश्चन होता त्या क्वेश्चन मध्ये तर बघा आपल्याला काय काय गिवन दिलेलं आहे u1 दिलेलं आहे u2 दिलेलं आहे आणि un चे व्हॅल्यूज दिले आहेत. ह्या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही काय करा संपूर्णपणे 3 च्या व्हॅल्यू पुट करा. म्हणजेच काय केलं 3 u टू द बेस काय सांगितलं 3 मायनस 1 म्हणजेच किती मिळाला टू द बेस 2 मिळालाय मायनस 2 ऑफ u काय होतं पुढे एन मायनस 2 म्हणजेच काय असणार आहे 3 मायनस 2 इज इक्वल टू किती मिळालं आहे 1 मिळालेलं आहे. ओके. अशानुसार आपण काय केले प्रत्येक आपल्याला सॉल्व्ह करून घेतले. पण त्याच्यानंतर काय केलेलं आहे 3 इंटू u2 दिलेलं आहे. तर u2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे ऑलरेडी 5 दिलेली आहे. म्हणून 3 इंटू 5 मायनस 2 इंटू किती असणार आहे 2 इंटू किती असणार आहे तुमचा u1 म्हणजेची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 दिलेली आहे. त्याच्यामुळे u1 ची व्हॅल्यू इथं आपल्याला 3 मिळालेली आहे इज इक्वल टू ते इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं आहे 9. ओके. त्याच्यानंतर पुढचे काय असणार आहे म्हणजेच आपल्या LHS इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं तर u3 जो आपला आहे u3 आपण काय केलेलं आहे 2 रेज टू n मायनस 2 रेज टू n प्लस 1 म्हणजेच काय असणार आहे तुझा 2 रेज टू 3 ची पॉवर किती आहे 8 प्लस 1 किती आहे 1 म्हणजेच काय मिळालं आपल्याला RHS इज इक्वल टू आपल्याला काय मिळतोय 9 मिळतोय. म्हणजेच आपल्याला काय मिळतोय LHS इज इक्वल टू आपल्याला RHS आपल्याला मिळून जातोय. म्हणजेच आपली स्टेटमेंट जी आहे ती ट्रू फॉर काय आपण सांगू शकतो n इज इक्वल टू 9. म्हणजेच काय असणार आहे आपली जी फर्स्ट स्टेप आहे फर्स्ट स्टेप आपली काय झालेली आहे फुलफिल झालेली आहे. ओके. आता सेकंड स्टेप आपली काय आहे सेकंड स्टेप मध्ये आपल्याला सांगितलेले अज्युम स्टेटमेंट फॉर 1 इज लेस दॅन k लेस दॅन m. फॉर द रिजन काय सांगितले फॉर k फ्रॉम 2 3 4 5 अप टू m-2 आणि m-1 इज स्टेटमेंट इज ट्रू आपल्याला हे प्रूव्ह करून द्यायचंय. ओके. आता काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये स्टेप नंबर 2 मध्ये बघा आता अज्युम स्टेटमेंट इज ट्रू फॉर. आता ज्या वेळेला इथे आपल्याला इथे 1 मिळाला होता स्टार्टिंग आपल्याला इथं n इज इक्वल टू काय मिळाला होता 1 मिळाला होता. त्याच्यानुसार आता इथं आपल्याला काय मिळणार आहे स्टार्टिंग कुठून झालेली आहे 3 पेक्षा ग्रेटर नंबर आहेत म्हणजे 3 हा आपला काय असणार आहे स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. 3 पेक्षा मोठे म्हणजे 4 5 6 कितीही नंबर्स असेल अप टू m-1 पर्यंत. राईट. म्हणजे आपल्याला काय मिळालंय पर्टिक्युलर आपल्याला काय मिळालंय m-2 इज लेस दॅन m. ओके. मग नंतर पुढचं काय मिळते आपल्याला a टू द बेस काय सांगितलेलं आपल्याला m-1 इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 टू द बेस काय सांगितलंय m-1 प्लस 1. ओके. अफ्रा स्क्रीन विजिबल होते.
ओके. जी आपली सेकंड स्टेप होती, तर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, अगेन आपल्याला जो पर्टिक्युलर जो नंबर दिलेला आहे तो आपल्याला काय दिलेला आहे, m-1, आणि आपल्याला सेकंड नंबर मिळतोय m-2. फॉर एम काय सांगितलेलं आहे, फॉर लेस दॅन m नंबरसाठी. ओके, म्हणजेच आपल्याला जो आपला टर्म आहे इथली ही टर्म ती आपल्याला काय मिळते, 2 to the base m-1 plus 1. ओके, आणि सेकंड वन काय मिळते, फॉर द m-2 साठी 2 to the base m-2 plus 1. आता हे फक्त आपल्याला हे अज्युम केलेलं आहे. आपण सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतोय, ओनली अज्युम करतोय. आता आपल्याला थर्ड स्टेप मध्ये काय करावं लागणार आहे, थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, नाव टू प्रूव्ह स्टेटमेंट फॉर m इज इक्वल टू n. हे आपल्याला स्टेटमेंट आपलं ट्रू आहे, ह्याच्या m इज इक्वल टू n साठी आपल्याला काय करायचंय, शो करायचंय. म्हणजेच आपल्याला एवढ्या 2 स्टेपमध्ये आपल्याला 3 मार्क्स मिळून जातात, फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप. कारण की आपल्याला ज्या गोष्टी अज्युम करायच्यात त्याला ऍक्च्युली सर्वात जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे. ओके, कारण की इथे अज्युम करताना चुकलात की पुढच्या पूर्णच कॅल्क्युलेशन आपले चुकून जातील. ओके, पण तरी आपल्याला काय सांगितलं स्टेप सेकंड स्टेप नंबर थर्ड मध्ये ते बघून घ्या. नाव टू प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू m. ओके, दॅट इज काय सांगितलंय, टू प्रूव्ह m इज इक्वल टू 2 raised to m plus 1. ओके, बेस मगाशी -1 होते त्यावेळेला तुमचे बेस काय होत होते, परत अगेन तुमचे चेंज होत होते. इथे काय घेतलेलं आपण, एक बेस सेम m घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला 2 raised to m plus 1 हे आपल्याला स्टेटमेंट मिळालं. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे बघा. आता हे आपल्याला स्टेटमेंट मिळाल्यानंतर आपल्याला पुढचं काय मिळणार आहे, जो RHS आपला आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे काय मिळणार आहे, म्हणजेच आपला कोणता असणार आहे, हे स्टेटमेंट जे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. गिवन मध्ये दिलेलं स्टेटमेंट काय मिळालेलं आहे, आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला n आहे तिथे तुम्ही काय 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 चेंज करणार आहात, तुम्ही m ने आपल्याला रिप्लेस करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच आपल्या am काय परत अगेन मिळाला, 3 u टू द बेस काय मिळालेलं आहे, m-1. इथे जिथं n-1 होता तिथं आपल्याला काय मिळालेलं आहे, m-1. अगेन -2 इंटू काय दिलेलं आहे, u m-2. ओके, इथे n-2 होतं, रिप्लेस आपण n ला m ने करतोय म्हणून काय मिळालेलं आहे, m-2 मिळालेलं आहे. ओके, आता पुढे आपल्याला काय करायचं, हे जे एक्सप्रेशन मिळालेलं आहे ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. ओके, आता आपल्याला u m-1 काय मिळालेलं आहे, m-1 आपल्याला हे बघा इथे मिळालेलं आहे. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला, 2 फॉर द बेस m-1 प्लस 1. ओके, त्याच्यानंतर इथे पण आपल्याला m-2 तर जो आहे तो आपल्याला इथे ही स्टेटमेंट आपल्याला इथं काय इथे घेतलेली आहे. ओके, इथपर्यंत आपल्याला जर कळाल्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत, फक्त आपण काय करायचे, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. म्हणजेच काय करणार, 3 ने आपल्याला आतमधल्या टर्म्सना मल्टिप्लाय करायचंय. ओके, 3 ने आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय केलं, काय आलं, 3 इंटू 2 raised to m-1 प्लस 3 ने मल्टिप्लाय ह्या 1 ला केलं, आन्सर किती मिळतंय, 3 मिळते. अगेन -2 इंटू द काय असणार आहे, 2 raised to m-2 मायनस काय असणार आहे, -2 इंटू 1 -2. ओके, आपल्याला बाकीचे ते पूर्ण एक्सप्रेशन सॉल्व्ह करून घ्या. काय आता इथं कॉन्स्टंट आलेले +3 आहे आणि इथे एक -2 आहे, म्हणजेच आपल्याला इथे किती मिळणार आहे, +1. बाकीच्या टर्म्स काहीच चेंज होणार नाही. ओके, त्याच्यानंतर आता दोन्ही टर्म्स मध्ये बघा, 2 raised to the power m-1 आपल्याला काय दिसते, सेम दिसते. म्हणजेच आपण काय केलं, हा 2 raised to m-1 आहे तो आपला काय केलं, आपण कॉमन काढलाय आणि इन ब्रॅकेट काय राहिलं, 3 - 1. म्हणजेच आपल्याला किती मिळते, इथे 2 मिळते. ओके, म्हणजे आपल्याला आपले स्टेटमेंट काय मिळाले, 2 raised to the power m प्लस 1 हे आपल्याला स्टेटमेंट मिळाले. म्हणजेच काय असणार आहे, n इज इक्वल टू m आपलं काय होतंय, प्रूव्ह होते. ज्या वेळेला तुम्ही ज्या गिवन मध्ये, आता फॉर एक्झाम्पल बघा, ज्या वेळेला तुम्ही हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात घेताना लक्षात घ्या, हा जो आपला स्टेक आपल्याला क्वेश्चन मध्ये जो शोधाट असेल तो आपला काय असणार आहे, तुमचा LHS असणार आहे. आणि जो तुमचा गिवन मध्ये जो दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा RHS. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की जी आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट इज इक्वल टू ही स्टेटमेंट आहे हे आपल्याला शो करायचंय. ओके, म्हणून आपण काय करतोय की ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करतोय. ओके, आता तुम्ही जे आता जस्ट आता जॉईन झालेले अफरा आणि अब्दुल्ला वगैरे, मी परत एकदा हा पार्ट रिवाइज करते कारण की कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, कारण की तुम्हाला रूल्सच माहिती नसतील. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगितलेले आहेत, फर्स्ट रूल्स बघा.
आता रुल्स मध्ये आपल्याला आपण आता सेकंड प्रिन्सिपल मॅथमॅटिकल इंडक्शन बघतोय, स्ट्रॉंग इंडक्शन ज्याला आपण म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला म्हणजे रूल्स आहेत ते रूल्स एकदा बघून घ्या. इफ P1 इज ट्रू, दॅट इज काय सांगितलेलं आहे स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू 1. ओके, आणि सेकंड वन काय दिलेलं आहे, इफ Pk इज ट्रू फॉर ऑल 1 लेस दॅन k लेस दॅन m देन PM इज ट्रू. म्हणजेच काय करायचे, आपल्याला हे दोन स्टेटमेंट प्रूव्ह करायचे. हे दोन स्टेटमेंट जे आपल्याला ट्रू करायचे त्यावेळेला काय असणार आहेत, हे जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर काय सांगितलेलं आहे, PN इज ट्रू. म्हणजेच काय दिलेलं आहे, जो आपल्याला एखादं गिवन क्वेश्चन मध्ये जो स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपल्याला ट्रू आहे आपल्याला प्रूव्ह करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रूव्ह करून दाखवाव्या लागणार आहेत फक्त. ह्याच्यासाठी पण अगेन 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आपली आहे प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा n इज इक्वल टू 1 आहे हे आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करून दाखवायचं आहे. n इज इक्वल टू 1 जर घेतल्यानंतर RHS आणि LHS आपले सेम आले तर आपलं काय होणार आहे, जे आपले फर्स्ट स्टेटमेंट जे आपण म्हणतोय की स्टेप नंबर 1 ती आपली ट्रू आहे ते आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो, किंवा आपण सेकंड स्टेपला पण जाऊ शकतो. आता आपल्याला फर्स्ट जी स्टेटमेंट सांगितली होती ती आपली ट्रू झाली आहे. मग स्टेप सेकंड काय असणार आहे, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचे, अज्युम करायचे स्टेटमेंट. काय कशाचे स्टेटमेंट अज्युम करायचे, फॉर द रिजन काय दिलेले आहेत, 1 इज लेस दॅन k लेस दॅन m. म्हणजे जो आपला k हा नंबर आहे तो लाईंग बिटवीन 1 टू m पर्यंत तुमचे काय असणार आहे, तो k हा नंबर प्रेझेंट असणार आहे. ओके, आता 1 च्या पेक्षा जास्त सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्या k च्या व्हॅल्यू कुठपासून स्टार्ट होतील, 2 3 4, कारण की एक A1 सोडून बाकीचे सर्व नंबर्स किंवा ग्रेटर दॅन 1 असणार आहे. ओके, आणि लेस दॅन काय दिलेलं आहे, m दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, m हा नसणार आहे, m पेक्षा जे कमी आहेत ते, म्हणजे m-1, m-2, m-3 ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असणार आहेत, ह्या तुमच्या केस साठी आपण अज्युम करू शकतो. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय दिलेलं आहे, नाव प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू m. मग नंतर काय करायचं, आता आपलं सेकंड स्टेपला फक्त अज्युम करून झालेलं आहे. मग थर्ड स्टेपला काय करावं लागणार आहे, आपल्याला जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचंय. काय काय कशासाठी, n इज इक्वल टू m आहे हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करून द्यायचंय. म्हणजेच त्यावेळेला काय असणार आहे, जे तुम्हाला गिवन मध्ये जे स्टेटमेंट दिलेले आहे ते आपलं ट्रू आहे हे आपण सांगू शकतो. ओके, आता त्याच्यानुसार आपण एक क्वेश्चन बघितलं होता, काय सांगितलं होतं, इफ u1 इज इक्वल टू 3, सेकंड दिलं होतं u2 इज इक्वल टू 5, आणि हे एक स्टेटमेंट आपल्याला दिले. फॉर द रिजन काय दिलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन 3. ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आणि देन आपल्याला काय करायचं, युझिंग इंडक्शनच्या प्रिन्सिपलने आपल्याला काय शो करायचंय, un इज इक्वल टू 2 प्लस 1. फॉर द रिजन काय दिलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता इथे बघा, देताना आपल्याला काय दिलंय, दोन्ही ठिकाणी देताना आपल्याला n इज इक्वल टू काय दिलेलं आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 दिलेलं आहे, राईट ना. म्हणजे आपल्याला स्टार्टिंग नंबर काय असणार आहे, n आपला काय असणार आहे, 3 मिळणार आहे. जो आपला स्टार्टिंग नंबर दिलेला आहे तोच आपला काय असणार आहे, कंपल्सरी n. मगाच्या जे आपल्या रूल्स मध्ये बघितलं होतं तिथे आपण n इज इक्वल टू 1 का घेतलं होतं, कारण की रेंज काय होती, 1 टू m आपली रेंज होती. इथे आपल्याला काय असणार आहे, 3 टू काय असणार आहे, m रेंज असणार आहे. म्हणजेच आपली काय झालेली आहे, फर्स्ट स्टेटमेंट नुसार आपलं n इज इक्वल टू 3 आहे हे पुट करून आपल्याला काय करायचे, दोन्ही स्टेटमेंट आपले काय करायचे, ट्रू करायचे. म्हणजेच आपलं काय असणार आहे, LHS इज इक्वल टू RHS आपला आहे हे आपल्याला सांगायचे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेटमेंट जी दिलेली आहे, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, जस्ट अज्युम करायचं. अज्युम काय करणार आहात, स्टार्टिंग नंबर आपल्याला काय मिळाला होता, क्वेश्चन नुसार 3 मिळाला होता, आणि लास्ट नंबर काय मिळणार आहे, आपल्याला m मिळणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, m-1 आणि m-2 काय असणार आहेत, लेस दॅन m असणार आहेत. कारण की आपल्याला स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं लेस दॅन ऑर इक्वल टू नाही, आपल्याला अज्युम करताना कधीही लेस दॅन mच आपल्याला अज्युम करायचे. ओके, मग आपला um-1 काय असणार आहे, 2 रेज टू द पॉवर, हा आपला u आहे ना, ह्याच्यावरती लक्ष द्या. तर बेसला जर दिला असेल तर हा आपल्याला न्यूमरेटरला आहे, m-1 प्लस 1. सेकंड काय असणार आहे, um-2 इज इक्वल टू 2 रेस टू u-2 प्लस 1. हे आपण काय केलेत, हे दोन्ही स्टेटमेंट आपण काय केलेत, अज्युम केलेले.
नंतर थर्ड स्टेप आपली उरते. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करायचंय, नाव प्रूव्ह n इज इक्वल टू m, म्हणजे आपल्याला n इज इक्वल टू m आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करताना आपण काय करणार आहात की ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, हा हे स्टेटमेंट दिलेले आहे, ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथं तिथं आपल्याला काय करायचं, m ने रिप्लेस करायचंय. म्हणजेच काय केलं तुम्ही इथं um इज इक्वल टू 2 रेस टू द पॉवर m प्लस 1. ओके, इथे ए जर दिला असतं तर इथे यू आहे एवढं लक्षात घ्या, इथं टायपिंग मिस्टेक वगैरे असू शकते. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे, यू एम इज इक्वल टू काय दिलेलं आहे. आता जो आपला LHS आहे तो तुम्ही घेतलात, ही जी फर्स्ट स्टेप होती आपली ती आपण म्हणूया, आपण LHS म्हणून आपण कन्सिडर करूया. आपण जी स्टेटमेंट ट्रू आहे कधी सांगू शकतो, ज्या वेळेला तुमचं LHS इज इक्वल टू RHS आहे त्याच वेळेला, राईट ना. मग जर ही आपली LHS आपण घेतली तर RHS साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे ते फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट आपलं काय आहे, UN इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 3UN-1 -2 UN-2. त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, आपण रिप्लेस काय करतोय, n ला रिप्लेस करतोय कशाने, m नी, राईट. म्हणजे आपलं जे स्टेटमेंट जे आपल्या गिवन मध्ये दिलेलं होतं ते इक्वेशन आपण आहे त्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय, फक्त m ला n नी रिप्लेस n ला m नी रिप्लेस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय झालेलं आहे, आपल्याला UM-1 माहिती आहे आणि UM-2 माहिती आहे, राईट ना. हे दोन्ही स्टेटमेंट UM-1 आणि UM-2 हे आपल्याला काय करायचे, आपल्याला जस्ट रिप्लेस करायचे व्हॅल्यूज. सॉरी, आपण ह्या व्हॅल्यू फक्त काय करणार आहोत, जिथे जिथे UM-1 आहे तिथे तिथे तुम्ही काय करणार, UM-1 ची जी व्हॅल्यू आहे काय आहे, UM-1 प्लस 1 ह्याच्याने आपण काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. इथे सुद्धा सेम UM-2 जे स्टेटमेंट आहे ते आहे तसं आपल्याला काय करणार आहोत, स्टेटमेंट चेंज करून टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय असते की पूर्णपणे ब्रॅकेट ओपन करायचे. आता जर ब्रॅकेट ओपन करायला गेलात, ह्याला आपल्याला काहीच पॉवरची टर्म नाही, म्हणजे ह्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन तसं करणं पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे आपण काय केलंय, जसं आहे तसं फक्त मल्टिप्लाय करून घेतलंय. 3 नी काय केलंय, ह्या 1 ला मल्टिप्लाय केलंय म्हणून आपलं आन्सर इथं 3 मिळालं. आणि इथं -2 आहे, -2 नी 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणून आपल्याला आन्सर इथं किती मिळते, -2. बाकीचे काहीच कॅल्क्युलेशन्स होणार नाहीत, पण बाकी जे कॉन्स्टंट आहेत +3 आणि -2 यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, +1 आपल्याला आन्सर मिळून येते आणि बाकीच्या टर्म आहेत तशा घेतलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय केली आहे की ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला 3 × 2m-1 आणि मायनस काय दिलेलं आहे, 2m-1, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, m-1 काय आहे, 2m-1 हा आपल्याला कॉमन फॅक्टर मिळू शकतो. म्हणून आपण काय केलंय, डायरेक्टली काय केलंय, 2m-1 काय केलंय, इथं कॉमन काढलेलं आहे आणि मग इन ब्रॅकेट काय राहणार आहे, 3 - 1 म्हणजेच किती मिळणार आहे, 2, राईट. म्हणजे स्पीकर बंद कर, स्पीकर बंद कर, कोण आहे, म्यूटवर कर प्रसाद. हा, ओके, म्हणजेच काय केलेलं आहे, 3 - 1 झाल्यानंतर आपल्याला किती मिळालं आहे, 2 मिळालेलं आहे. म्हणजेच इथं काय मिळालं आहे, 2m-1 इंटू काय मिळालं आहे, 2. म्हणजेच काय, आता अगेन बघा, ज्या वेळेला तुमचे बेस सेम असतील तर पॉवरच्या टर्म मध्ये पण बेस आणि पॉवरची टर्म ह्या दोन्ही पार्ट्स वेगवेगळे असतात, राईट ना. मग ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काय दिलेले आहेत आपल्याला, दोन्ही बेस सेम आहेत, म्हणजे बेसला इथे पण 2 आहे, इथे पण बेसला 2 आहे. आता ह्याला पॉवरची टर्म दिलेली आहे, म्हणजे ह्याची पॉवरची टर्म किती असते, 1. काहीच नाहीये म्हणजे 1 असते, राईट ना. म्हणजेच काय होणार आहे, 2m कुठे गेलं, इथं 2m-1 आणि इथे काहीच नाही, म्हणजेच काय असणार आहे, +1, राईट ना. म्हणजेच काय असणार आहे, 2m-1 +1 म्हणजेच काय होणार आहे, 1 1 गेट कॅन्सल आणि आपल्याला टर्म काय मिळणार आहे, ओनली 2m. म्हणजेच इथं आपल्याला किती मिळालं आहे, 2m + 1. म्हणजेच काय, आपली जी ही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट आणि ही स्टेटमेंट सेम आहे का, तर येस. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, LHS इज इक्वल टू RHS आहे. म्हणजेच काय झालंय, स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू m. म्हणून आपण काय सांगू शकतो एंडिंगला, बाय सेकंड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन 3. कळतंय का कसं सॉल्व्ह करायचंय,
खूप सिंपल क्वेश्चन आहेत. आपल्याला शो करायचं असतं की एखादं स्टेटमेंट हे दुसऱ्या स्टेटमेंटला स्ट्रॉंग इंडक्शन मध्ये आहेत किंवा बाबा फर्स्ट मॅथमॅटिकल प्रिन्सिपल यूज करून आपण करतोय की सेकंड मॅथमॅटिकल इंडक्शनचा प्रिन्सिपल यूज करून करतोय. ते आपल्याला ह्या सेकंड इंडक्शन मधून आपण जास्त करून शो करू शकतो. आणि फर्स्ट जो प्रिन्सिपल होतो त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो व्हॅल्यूज. LHS इक्वल टू RHS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट त्याच्यानुसार करू शकतो. दोन्ही प्रिन्सिपल्स कळत आहेत का नक्की कसे आहेत? जरा 2 मिनिटं स्पीकर ऑन करा. मी माझा आवाज जरा बारीक करते. अब्दुल्ला कळालंय? हो मॅम. ओके. अफ्रा? हो मॅम. ओके. प्रसाद आणि सुमेर? सुमेर? ओके, नाही त्यांचं काही लक्ष नसेल बहुतेक. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे सुद्धा बघा, जे सेकंड क्वेश्चन आहे तो इन शॉर्ट जरा एक्सप्लेन करते मी. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, let an be a recursive relation defined by an is equal to 2 into a n minus 1 plus an minus 2 for the region काय दिलेलं आहे, n is greater than 2 with initial condition a0 is equal to 1, a1 is equal to 2 and prove that काय दिलेलं आहे, an less than or equal to 5/2 raised to the power n सांगितलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, एवढ्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ह्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो बघा. तर प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला 3 स्टेप असणार आहेत. तर 3 स्टेप असणार आहेत. आता आपल्याला काय स्टेटमेंट दिलेलं आहे, आपल्याला हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे रेस टू द पॉवर n चं, हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ओके, रिकर्सिव्ह आहे म्हणून. आता आपल्याला रेंज काय दिली होती क्वेश्चन मध्ये देताना बघा, n इज ग्रेटर दॅन 2 दिलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या स्टेप 1 मध्ये आपण n ची व्हॅल्यू काय घेणार आहोत, n इज इक्वल टू 2 आपण व्हॅल्यू घेऊन आपण काय करणार आहोत, फर्स्ट स्टेटमेंट आपलं ट्रू आहे ते आपल्याला डिफाईन करायचंय. म्हणून आपण LHS काय घेतला, LHS बघा, LHS आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे, हा जो दिलेला असतो गिवन मध्ये तो आपला तुमचा LHS असणार आहे आणि हा जो असणार आहे तुमचा काय असणार आहे, RHS असणार आहे. म्हटलं इथे पण बघा, जो आता LHS होता आपला, LHS काय होता, 2a1 प्लस a0 इज इक्वल टू काय झालेलं आहे, 2. आता a1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 1 दिलेली आहे, राईट. आणि a2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, ती पण आपल्याला a1 ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि a0 ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केले आणि आपल्याला किती आन्सर मिळते, 5 मिळते. ओके, त्याच्यानंतर पुढच्या इथे स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, हे बघा 25/4 आले. ओके, आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, जी कंडिशन आहे आपली an ची काय आहे, an किती मिळतोय आपल्याला, 5, राईट ना. an ची व्हॅल्यू इथे किती मिळते, 5 मिळते. फॉर लेस दॅन इक्वल टू काय सांगितलेलं आहे, 25/4. तर ते काय आपलं स्टेटमेंट काय आपलं ट्रू आहे, राईट ना. म्हणजेच आपल्याला काय मिळालंय, स्टेप जी फर्स्ट आहे ती स्टेप आपली फुलफिल होते. आता सेकंड स्टेप काय असते, आपल्याला फक्त अज्युम करायचंय. काय अज्युम करणार, 2 इज लेस दॅन k लेस दॅन m. म्हणजे आपल्या k ची व्हॅल्यू कुठून असणार आहे, 2 पेक्षा ग्रेटर असणार आहे तर m पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, त्याच्यानुसार आपण काय केलंय की पर्टिक्युलर सोल्युशन काढलंय. m-1 आणि m-2 ची व्हॅल्यू किती असणार आहेत, लेस दॅन m असणार आहे. मग आपल्याला व्हॅल्यू किती मिळाल्या, m-1 काय मिळालेलं आहे. म्हणजेच काय करायचंय, जे आपल्याला एक्सप्रेशन दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये n ला आपल्याला काय करायचंय, m-1 ने रिप्लेस करायचंय. m-2 च्या वेळेला काय करायचंय, n ला तुम्हाला m-2 ने फक्त रिप्लेस करायचंय सेकंड स्टेपला. इथेच आपल्याला 3 मार्क्स मिळून जातात. आणि नंतर स्टेप 4 थर्ड जी आहे त्याच्यामध्ये 2 मार्क्स मिळून जातात. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, नाव प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू m. n इज इक्वल टू m आहे हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करताना आता जे आपल्याला LHS इक्वल टू आपल्याला RHS करायचं एवढं लक्षात घ्या. आता आपल्याला जे एक्सप्रेशन दिलं होतं त्याच्यानुसार काय दिलं होतं, m इज इक्वल टू काय मिळालं, 2 इंटू am-1 प्लस am-2. आणि फॉर द लेस दॅन काय सांगितलेलं आहे, 2 इंटू 5/2 रेस टू m-1. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय केल्यात, ह्या बघा
AM-1 AM-1 ही जी टर्म आहे ती आपण AM-1 ली काय केलेली आहे, रिप्लेस केली आहे. अगेन इथे सुद्धा सेम आपण रिप्लेस केले. त्याच्यानंतर काय केलंय, जस्ट एक सिंपल आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉरी काय आपलं जे एक्सप्रेशन आहे ते सॉल्व्ह केलेले. आता सॉल्व्ह करताना काय केलेलं आहे ते बघा. M-1 आहे तसं घेतलेलं आहे प्लस 5/2 रेस टू द पॉवर M-1 इंटू काय केलंय M-1 हे आपल्याला काय केलेलं आहे, ही पॉवरची टर्म बाजूला काढली. -2 होता म्हणून -1 आणि -1 सेपरेट आउट केले. आता हे सेपरेट आउट केल्यानंतर काय होणार आहे, ह्या दोन्ही टर्म आपल्याला काय झालेल्या सेम दिसत आहेत. म्हणजेच काय करू शकतो आपण, ह्या पूर्ण टर्म्स आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो, राईट ना. मग इथे काय केलेलं आहे, अगेन M-2 आपल्याला काय केलेलं आहे, पूर्णपणे कॉमन काढले. कॉमन काढल्यानंतर उरणार काय आहे, इथे 2 ओनली उरणार आहे, राईट. आणि अगेन काय उरणार आहे, 2/5. 2/5 म्हणजेच काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ 5/2. कारण की 5/2 चा पॉवर काय दिलेला आहे, -1. ज्यावेळेला एखाद्या गोष्टीची टर्म पॉवर -1 दिलेली असते त्यावेळेला त्याचा काय होतो, रेसिप्रोकल होतो. रेसिप्रोकल म्हणजे काय, जो न्यूमरेटर आहे तो डिनोमिनेटर होतो आणि डिनोमिनेटर आहे तो न्यूमरेटर होतो. ओके, म्हणून आपल्याला काय केलेलं आहे, रेस टू ची पॉवर -1 होती म्हणून आपण काय केलं, डायरेक्टली 2/5 घेतलेले. नंतर सिंपल आपले कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते बाबा, 12/5 आपल्याला आन्सर मिळाले. दॅट इज काय सांगितलेलं आहे, 12/5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, 5/2 हे वगैरे दिलेले आहे. आणि नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, जे एक्सप्रेशन आहे आपलं AM लेस दॅन ऑर इक्वल टू 5/2 रेस टू द पॉवर M, हे काय सांगितलेलं आहे, हो दिलेलं आहे, इज ट्रू फॉर M-1. हे आपल्याला आहे, आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ओके, पुढचा जो पार्ट आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण.